अखेर सांगली लोकसभा शिवसेना युबीटीकडेच राहिली। प्रचारातून गायब असलेले काँग्रेसचे नेते आज प्रचारातही सहभागी झाले आणि शिवसेना युबीटीचे नेते आणि खासदार संजय राऊत हे सुद्धा सांगली दौऱ्यावर आहेत। आज चंद्रहार पाटलांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। पुढे सांगलीचं नेमकं समीकरण कसं असेल आणि एकूण लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीचा आणि मतदानाचा पहिला टप्पा पार पडलाय। आपण थेट संजय राऊत यांच्याशी बोलणार आहोत। राऊत साहेब, हट्टानं सांगली ही जागा घेतली, पण आता चंद्रहार पाटलांना जिंकून आणण्याचं आव्हान तुमच्या पुढे आहे। हट्टानं घेतली असं म्हणता येणार नाही। हा काय बालहट्ट नाही आहे किंवा इतर कुठला हट्ट नाही किंवा स्त्री हट्ट नाही आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा आमच्या वाट्याला आली। कोल्हापूर काँग्रेसकडे गेली, बाजूचं सांगली आमच्याकडे आली। अनेक वर्ष काँग्रेसची जागा लढत आहे। नक्कीच हा परंपरेनं काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला। अनेक टोलेजंग नेते काँग्रेस पक्षातून लोकसभेला गेले, त्यात वसंतदादा पाटील यांच्यासारखे नेतेसुद्धा होते। पण गेले 10 वर्ष इथे मला काँग्रेस दिसत नाही। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। 2014ला काँग्रेसचा इथे पराभव झाला आणि तो मोठा पराभव होता। वसंतदादा पाटलांचे नातूच हारले, म्हणजे विशाल पाटील जे आहेत त्यांचे मोठे भाऊ, ते मंत्री होते केंद्रात तेव्हा, तरीही त्यांचा पराभव झाला दुर्दैवानं। 2019ला इथे काँग्रेस लढलीच नाही। काँग्रेसनं ही जागा शेतकरी संघटनेला सोडली आणि शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील उभे राहिले होते आणि अधिकृतपणे काँग्रेस प्रचारात होती। काँग्रेसचं मतदान अधिकृतपणे विशाल पाटलांना झालं ते 3 लाखाच्या आसपास होतं। ही 3 लाख मतं काँग्रेसची आहेत असं मानतो मी। आता अशा वेळेला आम्हाला असं वाटलं की कोल्हापूर आमच्याकडे नाही आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेना कोल्हापूरच्या किंवा हातकणंगल्याच्या माध्यमातून कायम दिसत होती, मग आपण सांगलीसाठी लढाई का करू नये? आम्ही सांगलीशी चर्चा केली। सांगली ठीक आहे, काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा आग्रह होता की सांगली आमच्याकडे राहू द्या। आमचं असं म्हणणं आहे की सांगली काँग्रेसलाही सोपी नाही। फक्त कारखानदारी आहे नेत्यांकडे, शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात आहेत, सहकारी ताकद आहे, बरोबर आहे, सगळं काँग्रेसच्या ताब्यात ते सगळं असलं तरी जनतेच्या मनामध्ये मशाल आहे। उद्धव ठाकरेसुद्धा आहेत आणि प्रस्थापित उमेदवार देण्यापेक्षा एखादा साधा शेतकऱ्याचा मुलगा सांगलीतून, वसंतदादांच्या सांगलीतून, जे शेतकऱ्यांचे नेते होते, द्यावा असा आमचा विचार होता आणि त्यातून चंद्रहार पाटील यांना आम्ही उमेदवारी दिली। चंद्रहार पाटील काय, लोक म्हणतात हे सगळे तालेवार कमजोर उमेदवार आहेत। माझं म्हणणं आहे कॉमन मॅन इज सुपरमॅन। साधा माणूसच पराभव करतो मोठ्यांचा। चंद्रहार पाटील हा कमजोर कसा काय? शेतकऱ्याचा मुलगा कमजोर असतो का? ज्या शेतकऱ्याच्या मुलानं सांगलीच्या कुस्तीला वैभव प्राप्त करून दिलं, एकदा नाही 2दा महाराष्ट्र केसरी झाला, तरुणांच्या गळ्यातला तो ताईत आहे, लोकप्रिय आहे, याला जर कोणी कमजोर उमेदवार मानत असेल त्याला राजकारणच कळलं नाही, या देशाची नसच कळली नाही महाराष्ट्राची। नाही, पण राऊत साहेब, कुस्तीतल्या मैदानातले डावपेच वेगळे आणि राजकारणातले डावपेच वेगळे। आता हे काही क्रिकेटपटूंना मैदानात उतरवतात, त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला का कधी? भारतीय जनता पक्षानं किंवा काँग्रेसनं अनेक क्रिकेटपटू उतरवले मैदानात, तुम्ही कधी त्यांना प्रश्न नाही विचारला? बॉक्सर उतरवले, बॉक्सर, शूटर, राजवर्धन राठोडसारखे भाजपनं मंत्री केले, त्यांना त्यावेळेला तुमच्या मनात प्रश्न आले नाही की ते तिथे मैदानावर बंदूक चालवणं वेगळं, मैदानावर बॉक्सिंग करणं वेगळं? हे प्रश्न तेव्हा नाही आले, हे सांगा। पण राऊत साहेब, त्यावेळेस त्यांच्या मागे मोदींचा करिश्माही होता।
मग यांच्या मागे जनता आणि शिवसेना आहे, महाविकास आघाडी आहे. राऊत साहेब, तुम्ही जागा तर मिळवली आहेत, काँग्रेस आज प्रचारात सक्रिय झालेली आहे, पण जे स्थानिक नेते आहेत म्हणजे विश्वजित कदम असतील ते आज कुठे प्रचारात दिसले नाहीत किंवा अर्ज भरताना दिसले नाहीत. विशाल पाटील यांचा अजूनही अपक्ष उमेदवारी अर्ज कायम आहे. अशा वेळेस तुम्हाला असं वाटतं की मनापासून काँग्रेस इथे प्रचारात आपल्याला दिसेल किंवा तुम्हाला पाठिंबा मिळेल? निवडणुकांमध्ये काही मतदारसंघात असे पेच हे निर्माण होत असतात. एखादा पेच होतो कुठेतरी आणि तो दूर करता येतो. अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी भरला असेल ना, लोक ठरवतील ना अपक्षाला मतदान करायचं की मोदींना हरवू शकेल, भाजपला हरवू शकेल अशा महाविकास आघाडीचा सक्षम उमेदवाराला मतदान करायचं. हे समजणे आहेत की या सांगलीची जनता सुज्ञ आहे. पण तुम्हाला वाटतं की अपक्ष विशाल पाटील हे अखेरपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात असतील की त्यांना उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात काँग्रेस श्रेष्ठी किंवा अन्य माध्यमातून तुम्ही प्रयत्न करा? मला असं वाटतं की विशाल पाटील हे सच्चे काँग्रेसवाले आहेत. ते काँग्रेस नेतृत्वाचा आदेश पाळतील आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. ही कोणाची व्यक्तिगत लढाई नाही, ही लढाई देशाची आहे. देश संकटात आहे आणि जेव्हा जेव्हा देश संकटात आला तेव्हा तेव्हा सांगलीचे नेतृत्व आणि सांगलीची जनता ही देशाच्या मागे उभी राहिली, व्यक्तीच्या नाही. राऊत साहेब, सांगलीहून आपण आता महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाकडे येऊया. 3 वाजेपर्यंत साधारण अंदाजे 44% इतपत मतदान होतं. साधारण हा आकडा 55 ते 60 याच्यामध्ये राहील अखेर, म्हणजे जे मतदानाचा शेवट होईल पहिल्या टप्प्यातला. काय वाटतं आज पहिल्या टप्प्यातल्या मतदानात? आज विशेषतः भाजपच्या मोठ्या नेत्यांनी मतदान केलं आहे. त्यात फडणवीस आहेत, गडकरी आहेत, बावनकुळे आहेत. फडणवीसनी मतदान केलं म्हणजे काय BJP जिंकता असं आहे काय? किंवा बावनकुळ्यांनी मतदान केलं म्हणजे BJP जिंकली? काँग्रेस NCPच्या नेत्यांनीही केलं आहे विदर्भातल्या. असं काय नसतं. जनतेचं मतदान जे आहे, जनतेचा कल, मी कालच विदर्भातून आलो, जनतेचा कल हा पूर्णपणे भारतीय जनता पक्ष आणि मोदी शहांच्या विरोधात आहे महाराष्ट्राच्या. ह्या लोकांनी महाराष्ट्रावर अन्याय केला, ह्या लोकांनी महाराष्ट्र लुटला, ह्या लोकांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी निर्माण केलेले पक्ष हे बाजारात विकायला काढले जोर जबरदस्तीने. याविषयी प्रचंड चीड लोकांच्या मनात आहे महाराष्ट्राच्या आणि त्याचा परिणाम तुम्हाला मतपेटीतून दिसेल. पहिल्या टप्प्यातल्या मतदानात तुम्ही अमरावतीत होतात. नवनीत राणांबद्दल काही विधानं झाली तुमच्या भाषणात, त्यावरूनही वाद निर्माण झाला आहे. तुम्ही म्हणतात की आम्ही काही आक्षेपार्ह बोललो नाही. नवनीत राणा असं म्हणतायत की मलाही मराठी चांगलं समजतं, मी जर गावरान भाषेचा उपयोग केला तर, अशा पद्धतीचं. त्यांनी माननीय उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात कोणती भाषा वापरलेली आपल्याला आठवत असेल? मुख्यमंत्री असताना उद्धवजी मुख्यमंत्री पदावर बसले आहेत आणि तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात जी विधानं तेव्हा केली होती ते आपण विसरलात? काय म्हणतात तुम्ही? तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी? कधी आलात महाराष्ट्रात आपण? काय? मी काही चुकीचं बोललो नाही. त्यांचा व्यवसाय जो आहे त्या नटी आहेत म्हटलं, म्हणजे ॲक्ट्रेस. मला काय इंग्रजी येत नाही. मी विचारलं मी काय चुकलो का? नटी म्हणजे काय? ते म्हणलं ॲक्ट्रेस. अरे मग त्या ॲक्ट्रेसच आहेत ना. हो, मग त्या नटी आहेत ना. मग हो, नटीच आहेत, त्यांचा व्यवसायच आहे तो. मी म्हटलं त्या नाचतात. अरे आम्हीसुद्धा नाच बघायला जातो, आम्ही लावण्या बघतो, आम्ही कथक पाहतो, आम्ही इतर सगळं नृत्यकलेचं आम्ही भोगते आहोत या देशात, महाराष्ट्रामध्ये. मग त्याही जर उत्तम नृत्य करत असतील तर त्यात काय झालं? गणपत पाटील, आता आपण सांगली तर बाजूला कोल्हापूर, गणपत पाटील हे पडद्यावर नाचाचं काम करायचे आणि आम्ही त्यांना नाच्या म्हणून आदरानं बोलायचो. महाराष्ट्राचा लाडका नाचा. तर तेवढं काय मनाला लावून घ्यायचं? तुम्ही नाचता की नाही, तुमचं प्रोफेशन आहे. कोणाचं प्रोफेशन वकील असतं, मी लय वकील आहेत. कोणी डॉक्टर असतो, डॉक्टर आहेत. कोणी चित्रकार असते, चित्रकार आहेत. कोणी लेखक असतो, लेखक आहेत. तुम्ही नाचे आहात, तुम्ही नट आहात, तुम्ही नटवरे आहात, तुम्ही सम्राज्ञी आहात. म्हणून तुम्ही नीट मराठी भाषेचा अभ्यास केला पाहिजे. राऊसाहेब, कोकणातली विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्गची परंपरागत जागा शिंदे शिवसेना आपल्याकडे राखू शकली नाही.
भाजप त्यांच्या कोट्यात ही जागा गेली. अखेरच्या क्षणी नारायण राणे केंद्रीय मंत्री यांना उमेदवारी काल जाहीर केली. आज त्यांनी आपला अर्ज भरला. या निमित्तानं विनायक राऊत आणि नारायण राणे म्हणजे आजी माजी शिवसैनिक सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आपल्याला आमने-सामने बघायला मिळतील. बघा, राणे कुटुंबाचा पराभव शिवसेनेनं कोकणामध्ये एकदा नाही 3 वेळा केला. स्वतः नारायण राणेंचा पराभव आम्ही केला आहे, बरोबर ना. स्वतः हे नारायण राणे यांचा पराभव आम्ही केला त्यांच्याच बालेकिल्ल्यात. आमच्या वैभव नायकांनी केला. त्यांचे जे चिरंजीव आहेत लोकसभेला 2दा पराभव केला. नारायण राणे मुंबईत उभे राहिले, तिथेही त्यांचा पराभव केला. अजून किती वेळा त्यांचा पराभव करायचा आम्ही? आता आम्हाला लाज वाटते. किती कमजोर पैलवान टाकले आमच्यासमोर, पण आम्हाला समोर तेच पाहिजे. जेव्हा जेव्हा एखादा गद्दार शिवसेनेसमोर येईल तेव्हा तेव्हा शिवसेना त्याचा पराभव करेल. कोकणातली जनता ही शिवसेनेचा पाठकणा आहे. शिवसेनेचा स्वाभिमान जो आहे ना, हा कोकणातला शिवसैनिक आहे. आतापर्यंत शेकडो शिवसैनिकांचं बलिदान झालं आहे शिवसेनेसाठी, हौतात्म्य पत्करलं. बहुतेक सगळे शिवसैनिक कोकणातलेच आहेत ना. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर निष्ठावंतासमोर टिकावं लागणं कठीण आहे यांचं. 3ऱ्या टप्प्यात मतदान होतं आहे कोकणात, सिंधुदुर्ग रत्नागिरीत. उद्धव ठाकरेंच्या काही सभा, तुम्ही स्वतः प्रचाराला जाणार आहात का? काय नेमकी स्ट्रॅटेजी? उद्धवजींना तर जावंच लागेल, लोक वाट पाहत आहेत, आम्हालाही जावं लागेल. पण विनायक राऊत त्यांची ही 3री वेळ आहे निवडणूक लढण्याची आणि ते ह्यावेळीसुद्धा भरघोस मताने निवडून येतील याच्याविषयी आमच्या मनात. कोकणातली प्रत्येक जागा, मुंबईसह कोकणातली प्रत्येक जागा शिवसेना भरघोस मताने जिंकेल. महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालं. संजय राऊतांचा प्रभाव दिसला. 21 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या. काही जागांवर पेचही निर्माण झाले, तेही आता हळूहळू सुटलेले दिसत आहेत. पण महायुतीचं विशेषतः शिवसेना शिंदे यांच्या जागांचं अजूनही वाटप पूर्ण झालेलं नाही. विशेषतः नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पालघर असे मतदारसंघ अजूनही उमेदवारीची घोषणा बाकी आहे. पुढच्या काही तासात किंवा येणाऱ्या 1-2 दिवसात जाहीर होतील. पण हे जे रखडलेलं जागा वाटप आहे महायुतीचं, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? ती जागा वाटप यासाठी रखडलेलं आहे असं वाटतं की तिथे त्यांना आमच्यासमोर उमेदवारच सापडत नाहीत, कोणी लढायला तयार नाहीत आमच्यासमोर. हा ओरिजिनल माल आहे ना का चायनाचा माल आहे का शिवसेना? आता भारतीय जनता पार्टी डुप्लिकेट माल घेऊन बरं का आपलं लेबल लावून त्यांना बाजारात आणत आहे. पण त्यांना चालवायचं काम BJPच करत आहे. BJPच्या कुबड्यांवरती ते दोन्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष उभा आहे. ते काय शिवसेना का राष्ट्रवादी नाहीत, ते बोगस आहेत, बोगस आहेत ते. त्यांना शिवसेना म्हणणं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणणं हा या राज्याचा आणि मराठी लोकांचा अपमान आहे. पण भाजपला महाराष्ट्राचा अपमान सातत्यानं करायचा आहे. पण तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या, अजित पवारांना लोकसभेची एकही जागा मिळणार नाही. स्वतः अजित पवार जरी उभे राहिले स्वतः तरी त्यांचा पराभव होईल. आणि मी हे फार जबाबदारीनं सांगतोय, लोकांच्या मनात चीड आहे यांच्याविषयी. एकनाथ शिंदे हे स्वतःच्या बरोबर गेलेल्या खासदारांच्या उमेदवाऱ्या वाचवू शकले नाहीत. आमची शिवसेना खरी वगैरे जे काय त्यांचं तुंतुणं चाललं होतं ना, डफावर थाप मारून, मोदी शहानी त्यांना थाप मारली कानाखाली. मला काय जे देतोय ते निमूट घ्या, नाहीतर ED पाठवेन घरी, CBI पाठवेन. मग बसा रडत. घाबरले, 5 जागा सोडल्या. इथे परंपरेनं धनुष्यबाण होता. कोकण, नाशिक, रामटेक, यवतमाळ, वाशिम अशा अनेक जागा आहेत जिथे आम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण रुजवला, तो याने घालवला या गुजरात लॉबी पुढे शरणागती पत्करून. शिंदेना सुद्धा मला वाटत त्या महाराष्ट्राची जनता एखाद दुसरी जागा त्यांच्या पदरात टाकेल, अजिबात नाही. मुलाखतीतला शेवटचा प्रश्न की महायुतीच्या भात्यात आणखी एक शस्त्र आहे, राज ठाकरे यांची मनसे. शक्यता आहे की राज ठाकरे यांच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा होतील. तुम्हाला काय वाटतं?
काही हरकत नाही घ्यायला, त्यांनी काही हरकत नाही. लोकशाहीमध्ये कोणी कोणाचा प्रचार करावा, त्यांनी एकदा स्वतःचाही प्रचार केला पाहिजे. आपण कुठे आहोत, काय आहोत, आपला पक्ष पाहायला पाहिजे. त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आणि त्या बिनशर्त पाठिंब्यावर महाराष्ट्रात भाजपा 48 जागा जिंकणार असेल आणि केंद्रामध्ये मोदी 400 पार करणार असतील बिनशर्त पाठिंब्यावर या, तर आम्ही स्वागत आहे त्याचं. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ नागनाथ शिंदेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, सांगली.